आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास। उल्हासनगरच्या कैलास कॉलनी परिसरात गुरुवारी मे 21 रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या प्रकरणी हिल्लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। फिर्यादी दीपक ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री सुमारे 8 वाजण्याच्या दरम्यान अजय रा अंबरनाथ गाव हा मोटारसायकलवरून जात असताना एका महिलेला धडक देऊन मोटारसायकल सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होता। यावेळी उपस्थित नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली, मात्र तो तेथून पसार झाला। गोळीबार केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला आणि नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव केली। त्यानंतर जुन्या वैमनस्यातून शेखर बिराजदार व अजयराव यांनी फिर्यादी दीपक ठाकूर यांच्या दिशेने पिस्टलमधून गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। फिर्यादी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कार्यालयाकडे धावत असताना त्यांच्या मित्र अनिल चव्हाण, अमन चव्हाण आणि अर्जुन चव्हाण यांच्यावरही गोळ्या झाडण्यात आल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे। या प्रकरणाचा पुढील तपास हिल्लाईन पोलीस करत आहेत। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज कोकण विभाग संपादक श्री जयेश बेचरदास जोशी यांचा ग्राउंड रिपोर्ट। महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास।